शास्त्रांचं साहित्य आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व आप्तस्वकीय ग्रामस्थ बंधू भगिनी, सुवर्ण महोत्सवी सेवेचा हा कृतज्ञ सोहळा, सुवर्ण महोत्सवी सेवेचा हा कृतज्ञता सोहळा भोई परिवाराचा जणू आज आपल्यामुळे भाग्योदय झाला, भोई परिवाराचा जणू आज भाग्योदय झाला। सर्वस्वी कुटुंब राहील, सर्वस्वी कुटुंब राहील ऋणामध्ये आपल्या, ऋणामध्ये आपल्या। आयुष्याच्या प्रत्येक वळणावर काही संकटे येत राहतात, पण त्या संकटाचा मुकाबला करून आपली स्वतःची एक वाट निर्माण करणं इतकं सोपं नसतं आणि तीच वाट निर्माण केली माझे वडील बंधू आदरणीय आजचे सत्कार मूर्ती डॉक्टर अंकुश भोई। गावासाठी आणि आमच्यासाठी आमचे लाडके आप्पा। यांचं शिक्षण 1972 साली ते MBBS झाले। त्यानंतर CPR हॉस्पिटल कोल्हापूर या ठिकाणी व मिरज कॉलेज या ठिकाणी त्यांनी इंटर्नशिप केली। त्यानंतर विटा येथे असिस्टंट सर्जन म्हणून त्यांनी काम केलं। यानंतर मात्र त्यांच्या मनामध्ये डॉक्टर म्हणून जेव्हा ते स्वतः गावामध्ये उभे राहिले, अनेक अशा शासकीय संधी त्यांच्यापुढे उपलब्ध झाल्या, राजकीय संधी उपलब्ध झाल्या, पण त्या सर्वांना नाकारून त्यांच्या मनामध्ये फक्त एकच ध्यास होता की माझ्या गावकऱ्यांसाठी, माझ्या गावासाठी मला काहीतरी करायला हवं आणि ही जन्मभूमीच त्यांनी स्वतःची कर्मभूमी बनवली आणि गावातील गरजू लोकांची सेवा त्यांनी सुरू केली। आरोग्यावरील विघ्नांचा नाश करणारे आपण विघ्नहर्ता, आरोग्यावरील विघ्नांचा नाश करणारे आपण विघ्नहर्ता, धन्वंतरी साकुंभ हाती आपण पृथ्वीवरील देवता, आपण पृथ्वीवरील देवता। आपणनी सुरुवातीला हाळावरती एका शेडमध्ये, माळावरती कुंभारवाड्यामध्ये, कोटावरती चौकेवाड्यामध्ये दवाखाने सुरू केले। आसपासच्या खेड्यामध्ये शिरगाव असेल, नागठाणा असेल या ठिकाणी त्यांनी दवाखाने सुरू केले आणि लोकांची अगदी मनापासून सेवा सुरुवात केली। त्यांच्याजवळ तितकी साधनं नव्हती, अशा तुटपुंज्या साधनांमध्ये दुर्दम्य आजार असणाऱ्या अनेक गावकऱ्यांना त्यांनी बरं केलं। त्यांच्या सेवेनं आज त्यांच्या बद्दल मनामध्ये एक हृदयामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये एका देवताप्रमाणे त्यांची आज प्रतिमा आपल्याला दिसून येते। यानंतर गावामध्ये एखाद्या सुसज्ज अशा हॉस्पिटलची आवश्यकता आहे याची जाणीव त्यांना झाली आणि मग डॉक्टर संजय भोई व डॉक्टर संगीता भोई यांच्या सहाय्याने त्यांनी गावामध्ये एक सुसज्ज असं हॉस्पिटल निर्माण केलं आणि गावाच्या सेवेमध्ये त्यांनी पुढच्या पिढीला वाट मोकळी करून दिली। कुटुंबाच्या कल्याणाचा मणी सदैव ध्यास, कुटुंबाच्या कल्याणाचा मणी सदैव ध्यास, प्रत्येकाने प्रगतीची घ्यावी भरारी, हीच हृदयात आस, हीच हृदयात आस। आमच्या दादांनी कदाचित यासाठीच आप्पांचं नाव अंकुश ठेवलं असेल का बरं, हा प्रश्न नेहमी माझ्या मनामध्ये पडायचा, पण त्याचं उत्तर मला मिळालं। अंकुश हे एक साधन आहे एखाद्या बलाढ्य हत्तीला काबूत करण्यासाठी आणि आमचं कुटुंब सुद्धा बलाढ्य आहे बरं का। या बलाढ्य कुटुंबाला अंकुश आप्पा यांनी अगदी जसं हत्तीला वळण लावण्याचं काम माहूत करतो तसं या बलाढ्य कुटुंबाला वळण लावण्याचं, एक नेटका मार्ग देण्याचं काम आप्पांनी केलेलं आहे। आज आमचं कुटुंब गुण्या गोविंदानं राहतं, हालाकीच्या परिस्थितीत भावंडांना शिस्त लावून योग्य मार्गावर नेलं तितकं सोपं होतं, पण आप्पांनी ते करून दाखवलं। खरं तर त्यांना शहरामध्ये जाऊन एखादं सुंदर असं घरकुल निर्माण करता आलं असतं, पण त्यांनी नाही केलं। त्यांना गावकऱ्यांची काळजी होती। माझ्या गावामध्ये असणाऱ्या अबाल वृद्ध यांची सेवा कोण करणार, कारण त्या काळात डॉक्टर तितके सुसज्ज असे, सुशिक्षित शिकलेले डॉक्टर, प्रशिक्षित डॉक्टर नव्हते आणि ती गरज ओळखूनच त्यांनी आपली सेवा फक्त गावासाठी केली। कुटुंबाच्या पालन पोषणासाठी सर्व मोह पाशांचा त्याग करून प्रत्येक कठीण चांगल्या प्रसंगामध्ये, या सर्व कार्यांमध्ये प्रत्येक चांगल्या आणि
चांगल्या आणि कठीण प्रसंगामध्ये साथ देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई प्रमाणे साथ देणाऱ्या आमच्या आदरणीय वहिनी सौ लक्ष्मीबाई अंकुश भोई, एका यशस्वी पुरुषाच्या यशामागे पत्नीचा सहयोग असतो हे अगदी तंतोतंत आम्हाला त्यांच्याकडे पाहिल्यानंतर वाटतं. शेवटी एवढंच म्हणेन, जिद्द चिकाटी गावाबद्दल ओढ, कुटुंबाची काळजी, करडी शिस्त, दरारा यामुळेच गावातील कित्येक अबालवृद्ध त्यांना देवता म्हणतात. आजही प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये, मग ते अबालवृद्ध असतील, तरुण असतील, प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्यांचे एक स्थान देवतेप्रमाणे आहे. हा आम्हाला रास्त असा अभिमान वाटतो. आज आमचं भोई परिवार संपूर्ण गावामध्ये एकत्र कुटुंब म्हणून एक आदर्श ठेवतं, आदर्श म्हणून आहे, याचाही आम्हाला फार अभिमान वाटतो. आपणच्यामुळेच आज आमचं कुटुंब एक प्रगतीची उंच भरारी घेत आहे. प्रत्येक सदस्य घरामधला हा सुशिक्षित आहे. डॉक्टर 7 आहेत आणि दोन्ही भगिनी शिक्षिका आहोत. घरातली प्रत्येक मुलगी ही ग्रॅज्युएट झालेली आहे. त्याचप्रमाणे या सर्वांच्यामुळेच घराला एक मोठं घरपण आलेलं आहे. ते फक्त आणि फक्त आपणमुळेच. शेवटी फक्त माझ्या गावासाठी आणि आपणसाठी माझी ही कविता. कृष्णामाईच्या काठावर वसले सुंदर माझे गाव वाळवा. कृष्णामाईच्या काठावर वसले सुंदर माझे गाव वाळवा. इथल्या मातीत दरवळतो नात्यांचा गंध हळवा. इथल्या मातीत दरवळतो नात्यांचा गंध हळवा. चहू दिशांना साथ घालतो समृद्धीचा गारवा. चहू दिशांना साथ घालतो समृद्धीचा गारवा. आनंदाचे घट साडितो मोहक निसर्ग हिरवा. आनंदाचे घट साडितो मोहक निसर्ग हिरवा. अशा या गावात सुखे नांदती, अशा या गावात सुखे नांदती भोई कुटुंब साजरे. एकत्र कुटुंबात नांदती संस्कारी चेहरे हसरे. संस्कारी चेहरे हसरे. विठोबा शिवलाल बंधूंनी, विठोबा शिवलाल बंधूंनी दिला कुटुंबाला आकार. शिस्त कष्ट निष्ठेने, शिस्त कष्ट निष्ठेने केले सर्वांचे स्वप्न साकार. परिवाराचे ज्येष्ठ पुत्र अंकुश, परिवाराचे ज्येष्ठ पुत्र अंकुश तयांनी संस्कारांची केली जोपासना. वडिलांच्या शिस्तीचा वसा घेऊन केली विद्येची उपासना. जिद्द चिकाटीच्या जोरावर वैद्यकीय सेवेचा केला स्वीकार. पदोपदी म्हणे असे फक्त गावाचा विचार, फक्त गावाचा विचार. सेवाभावी वृत्तीने उघडले, सेवाभावी वृत्तीने उघडले आरोग्याचे द्वार. घरोघरी गोर गरिबांनाही, घरोघरी गोर गरिबांनाही दिला शुश्रूषेचा आधार. आपल्या कर्तृत्वाला आप्पा, आपल्या कर्तृत्वाला आप्पा वंदन त्रिवार त्रिवार, वंदन त्रिवार त्रिवार, वंदन त्रिवार त्रिवार.